छात्रों के सामने झगड़ा हुआ है। ये इंटेलिजेंस फेलियर है महाराष्ट्र सरकार का। और जो सत्ता में वो क्यों लड़ाई कर रहे हैं? लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदारी तो उनकी है ना, तो लड़ाई क्यों कर रहे हैं? शांति से करो, चर्चा करो, चर्चे के लिए कोई भी तैयार है। कल रात को राहुल गांधी जी एक पुलिस स्टेशन में गए, उनको कल रात को नहीं, दिन भर, वो दोपहर गए, शाम तक बैठे थे। शाम तक उसको उधर बैठना पड़ा। हाँ, ये तो हालात आप देख रहे हैं देश में क्या है। अगर लीडर ऑफ ऑपोजिशन का ये हाल है तो आम आदमी क्या करे इस देश में? अभिजीत दिपके लातूर में एक स्कूल में गए थे, उनके ऊपर पूछने की वजह से उनके ऊपर गुना दाखिल कर दिया है लातूर। ये बहुत गलत है। इस राज्य में और देश में सच्चाई बोलना ये पाप हो गया, ये गलती हो गई। और अगर सच बोलना पाप है और उसके पुलिस स्टेशन में जाना पड़े और केस हो तो हम सब तैयार हैं। कसं बघतात तरुणींना जनजीला पॉकेट मनी देणार आहे राज्य सरकार? पॉकेट मनी कशासाठी? त्याच्याऐवजी आमच्या शाळा सुधारा, आमच्या रस्त्यांचे खड्डे बंद करा, आमच्या मुलांना नोकऱ्या द्या। हे सगळे कर्तृत्वान आहेत, मेरिटवर सगळं मागतायत आणि ते अकाउंटेबिलिटी मागतायत। त्यांना या सरकारला वाटतं की सगळेच बिकाऊ आहेत, सगळे बिकाऊ नाही आहेत। माझी हात जोडून विनंती आहे सरकारला की शाळा सुधारा, कॉलेजेस स्वस्त करा, या क्लासेसमध्ये जे एक्सप्लॉयटेशन चाललंय ना, या सगळ्या क्लासेसमध्ये तिथे एक रेग्युलेटर लावा। ह्या सगळ्या गोष्टी सरकारने केल्या पाहिजे। शिवसेना आणि याची सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आहे सुनावणी। मुख्यमंत्र्यांचं विशेष प्रेम आहे, गेल्या 4-5 वर्षामध्ये एवढे प्रोजेक्ट आणलेत, अशा पद्धतीनं मांडणी सुरू आहे। मग हे कसं तुम्ही बॅलन्स अहो कशाला? त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, काल तुमच्या चॅनलवर त्या गटाने आंदोलन केलं पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये। आता मित्र पक्षांचे हे हाल आहेत तर आमचं काय? आम्ही तर विरोधक आहोत। तुम्ही विचार करा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांनी काल पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये ठिय्या आंदोलन केलं, त्यांना निधी नाही मिळत। आता काय बोलायचं तुम्ही मला सांगा? कसं चाललंय हे राज्य? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणायची वेळ आली। नाही, खरं तर पक्षाच्या एका विशिष्ट पदावर जेव्हा कार्यकर्ते नेते असतात त्यावेळी ते ऍक्टिव्ह असतात, मात्र एकदा पाय उतार झाला की ते बाजूला गेले तर ते कुठंच दिसत नाही। सेम परिस्थिती जयंत पाटलांची आहे। कुठं आहे जयंत पाटील? काय अरे बापरे, तुम्ही चॅनल मध्ये आहात का नाही? नाही, सांगा ना काय होतं? अहो कालचं आंदोलन पाहिलं नाही का? जयंत पाटील फक्त सांगलीपुरतं, विशांतपुरतं मर्यादित आहे की पक्षीय पातळीवर तुमच्या पक्षाचं नेतृत्व अद्यापही करतात? कुठं आहे जयंतराव पाटील काल तुमच्या सगळ्या चॅनल्सवर मी त्यांना पाहिलं, ते लीड करत होते। सगळ्यात मोठं आंदोलन आज शक्तीपीठाच्या विरोधात जे चाललंय हे आज महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन आहे। आणि आज सगळ्यात पुढे लीड कोण घेत आहे? तर आमचेच नेते माननीय जयंतराव पाटील, आमचे बंधू बंटीदादा पाटील आणि सगळे नेते एकत्र मिळून ते सगळं आंदोलन, ते राज्याचं आंदोलन आहे, ते काय फक्त इस्लामपूरचं ईश्वरपूरचं आंदोलन नाही आहे। आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंतराव पाटील, तुम्ही प्रधानमंत्र्यांबरोबर नाही व्हिडिओ पाहिला त्यांचा? मग आता प्रधानमंत्र्या का पवार साहेबांच्या शेजारी फोटो नाही पाहिला? सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया आहे। तुम्ही बीजेपीचे दिसताय, सिलेक्टिव्ह ॲम्नेशिया येतोय तुम्हाला, सिलेक्टिव्हली गोष्टी दिसतायत। प्रधानमंत्र्याबरोबर जयंत पाटील, शरद पवारांबरोबर जयंत पाटील, बंटी पाटलांबरोबर जयंत पाटील, काँग्रेसच्या नेतृत्वाबरोबर जयंत पाटील, उद्धवजींबरोबर जयंत पाटील। जयंत पाटील साहेब मोठे, सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबर जयंतराव असतात। विचारण्याचं कारण असं आहे की सध्या राजकीय वर्तुळामध्ये किंवा ग्रासरूटला अशी चर्चा आहे की राष्ट्रवादीचं नेतृत्व जयंत पाटील सध्या करतायत, ते बीजेपीला काही खासदार घेऊन जाण्यासाठी। असं काही आहे का? यासाठी हा प्रयत्न। एवढा मोठा जोक मी खरंच पहिल्यांदाच ऐकलाय। थँक्यू। मी दिवसभर थकले होते, तुम्ही मला चांगला जोक केल्याबद्दल आहे, मला ऊर्जा आली आहे। जयंतराव पाटील हे आदरणीय पवार साहेबांना कधीही सोडून जाणार नाही, हे रेकॉर्ड करून घ्या। हो, ड्रग्सच्या विरोधात केवढं मोठं ड्रग रॅकेट चाललंय। तुम्हीच बघा ना, तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। मी ड्रग्सच्या बद्दल, प्रचंड ड्रग्स महाराष्ट्रात वाढलेत, मी किती वेळा आवाहन केलंय की आमची सहकार्याची तयारी। मला सांगा, पहलगामवर अटॅक झाला तेव्हा पहिला पक्ष होता आणि पहिले नेते या देशातले होते ज्यांचं नाव शरद पवार, जे म्हणाले की हा देशावर हल्ला, ह्याच्यात कुठलंही राजकारण होणार नाही, आम्ही ताकदीने सरकार बरोबर आहे। काँग्रेस पक्षाचाही मनाचा पोटेपणा की काँग्रेस पक्षानेही तीच लाईन घेतली। आम्ही उतरलो ना तेव्हा ऑपरेशन सिंदूरमध्ये, कारण का देशाचा प्रश्न होता ड्रग्स।
मध्ये किती ड्रग्ज वाढलेत. अहो आमच्या बारामतीत ड्रग्सचे केसेस यायला लागले जे कधीच नव्हतं आमच्याकडे. हे आता आमच्याकडे आले. ह्या सगळ्या घाणेरड्या सवयी कुठून येत आहे ते? कसं काय ड्रग्ज आहे? ड्रग्सच्या विरोधात लढलं पाहिजे. ताई, बारामतीचा तुम्ही उल्लेख केला. बारामतीकरांचं एक पत्र पवार कुटुंबियांसाठीच 2 दिवसापूर्वी चर्चेत आलेलं होतं. आवाहन केलेलं आहे बारामतीकरांनी पवार कुटुंबाला पक्षी. हो, साहजिक आहे. साहजिक आहे ना. बारामतीकरांनी आम्हाला म्हणजे आदरणीय पवारसाहेब पहिल्यांदा त्या मतदारसंघातून निवडून आले, ज्याला 60 दशकं तुमच्या सगळ्यांच्या 6 दशकं झाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि अर्थातच बारामतीमध्ये ज्या पद्धतीने लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे, लॉ अँड ऑर्डरचा इश्यू इंदापूरमध्ये, दौंडमध्ये, बारामतीमध्ये, पुणे शहरात आहे. अर्थातच काळजी वाटते ना. मग सत्ताधारी करतायत तरी काय? कुपवाडमधील एका घटनेसंदर्भात काल सांगलीत नाही, आम्ही वाट बघतोय. कारण का म्हणजे तुम्हालाही सगळ्यांना मान्य असेल की शिवसेना पक्ष हा उद्धवजींचाच पक्ष आहे. माननीय वंदनीय आपल्या सगळ्यांनाच बाळासाहेब ठाकरे हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचा उत्तराधिकारी जो पक्ष बाळासाहेबांनी स्थापन केला तो उद्धवजींवर त्यांनी जबाबदारी ती दिली होती. आणि त्यांची केस आज कोर्टात झाली आहे. जो अन्याय उद्धवजींवर झाला तोच अन्याय शरद पवारांवर झाला. आमचं तर संविधान मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू शकते. आम्ही तारीख पे तारीख 6 वेळा आम्ही कोर्टात तारीख मागितली. 6 मी तुम्हाला तारखा पण देऊ शकते. माझ्या फोनमध्ये आहेत त्या तारखा. आम्ही तारीखवर तारीख मागतोय. कारण जो उद्धवजींवर अन्याय झाला तोच आदरणीय पवार साहेबांवर झाला. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फाउंडर मेंबर नाहीत, फाउंडर प्रेसिडेंट आहेत. आमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये MLA MP कुणाला मतदान करतात त्याला मतदानाला वजन नाही आहे. संघटना कुणाच्या बाजूनी आहे त्याला अधिकार आहेत. ती पूर्णपणे संघटना, त्याचे कागदपत्र हे सगळे आम्ही इलेक्शन कमिशनला गेलो. 8 हिअरिंग्स दिले आम्हाला. 8ही वेळी आदरणीय पवार साहेब स्वतः उभे होते प्रत्येक हिअरिंगला. आणि तो आमच्यावर अन्याय झाला. आम्ही कोर्टात गेलोय. कोर्टात आम्हाला तारीख मिळत नाही. राहुल नार्वेकर आज कोल्हापूरमध्ये होते. त्यांचं असं म्हणणं, त्याच्या ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसामध्ये आल्या, काँग्रेसमध्ये विलीन होणार, भाजपसोबत जाणार, त्याचा परिणाम खालच्या पातळीपर्यंत होतोय असं वाटत नाही का? कुठेतरी कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनोबलावर हा परिणाम होतो? कशाला मनोबलावर प्रॉब्लेम होईल? म्हणजे एकतर ह्या चर्चा मीही चॅनल्समध्ये बघते. ज्या घटना आमच्या ऑफिस घरामध्ये ह्या घडत नाहीत ह्या चॅनल्सवर मी अनेक वेळा बघते. त्याच्यामुळे मलाही गंमत वाटते की अरे ही कुठली कथा ज्याच्यात माझ्याबद्दलही काय काय सांगितलं जातं. त्याच्यामुळे ह्या घटना चॅनल्समध्ये, माध्यमांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम तुमचं आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. त्यामुळे सातत्याने ह्या गोष्टी येत असतात. त्या आपल्या आपण मजा म्हणून घ्यायच्या असतात आणि आपलं काम करायचं असतं. युवराज चव्हाणांनी सुद्धा अशा पद्धतीची शंका उपस्थित केलेली आहे. तुम्ही भाजपमध्ये विलीन होणार, आता तुम्ही मनुवाद्यांच्या सोबत जाऊन ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. राज्याच्या काँग्रेसचं नाही, राज्याच्या काँग्रेसचं मला खरंच माहिती नाही. देशाच्या काँग्रेसबद्दल मला माहिती आहे. देशाच्या काँग्रेसबरोबर मी रोज दिल्लीत भेटते. तुम्ही जर इंडियन नॅशनल काँग्रेसचं हँडल बघितलं आणि राहुल गांधीजींचं हँडल जर फॉलो केलं तर पार्लमेंटचे 30 दिवस, त्यातले 20 दिवस पार्लमेंट होतं, त्यातले 20 दिवस सकाळी 10 वाजताच्या मीटिंगमध्ये राहुलजी, खडगेजी, वेणुगोपालजी, मी स्वतः, संजय राऊतजी, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. प्रत्येक फोटोमध्ये मी आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे पॉलिसी लेवलला केंद्रामध्ये दिल्लीचा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि महाराष्ट्रातली आणि दिल्लीतली या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार ह्याच्यात ट्युनिंगचा काही प्रॉब्लेम नाही आहे. आता त्यांच्या मतात काय आणि महाराष्ट्र काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारवर काय राग आहे ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. दिल्लीवाल्यांचं, कारण मी एक गोष्ट अतिशय विनम्रपणे काँग्रेसला सांगू इच्छिते की जेव्हा जेव्हा मतदान झालंय तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे 8 खासदार ताकदीने इंडिया अलायन्स बरोबर कालही होते, आजही आणि उद्याही राहतील. आता महाराष्ट्राची काँग्रेस आमच्यावर का नाराज आहे याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या काँग्रेसला किंवा आज राहुलजी पुण्यात आहेत त्यांना विचारावं लागेल. कारण का राहुलजींचं आणि आमचं हे रेग्युलर कॉन्टॅक्ट असतो. कारण का पॉलिसी लेवलला मग राऊतसाहेब असतील, उद्धवजी असतील, बंटीदादा असतील, विश्वजित कदम असतील, ह्या यशोमती ताई असतील, ह्या सगळ्यांची आमचा नेहमीच संवाद होत असतो. आता जे कोणी नाराज आहेत त्यांना त्यांच्या लिडरशिपला विचारायला लागेल. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही. ज्या काँग्रेसवाल्यांची मी रोज कॉन्टॅक्टमध्ये असते त्यांच्याबद्दल मी सांगू शकतो. राहुल गांधींना काल
चला 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 रोल. ताई, कोल्हापूर दौऱ्यावर आहात, कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचा प्रयत्न काय? प्रयत्न नाही आहे. आज साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेची मीटिंग होती आणि त्यानंतर कोल्हापूरला येऊन अर्थातच महालक्ष्मी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन स्थानिक आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मागच्या आठवड्यातच पुण्यात मुंबईला अनेक मीटिंग झालेल्या आणि दर आठवड्याला 2 दिवस पक्षाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाने घ्यायचा एक निर्णय शशिकांत शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे दर बुधवारी आणि गुरुवारी आम्ही मुंबईत राहून संघटनेचे काही प्रश्न असतील ते तिथे डिस्कस करायचे आणि त्यानंतर पुढच्या शुक्रवार शनिवार रविवार हे राज्याचे दौरे सगळ्यांनी करून स्थानिक काय प्रश्न आहेत त्याचा पाठपुरावा करून संघटना बांधणीचा उपक्रम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांनी सुरू केलेला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र असेल, विशेषतः कोल्हापूर लागला, त्यानंतर त्या पॅलेटगन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. देशाच्या विरोधी पक्षनेत्याची परिस्थिती एका बाजूला आहे, दुसरीकडं काल रात्री जो काही पुण्यामध्ये प्रकार घडला तो त्या सगळ्या दिल्लीमध्ये घडलेल्या घटनांचा परिणाम म्हणायचा किंवा भीती म्हणायची. मला वाटत अर्थातच ते सगळ्यांनी राहुल गांधींची धास्ती घेतली का तर अर्थातच घेतली. ते आले असते, कार्यक्रम झाला असता एका लोकशाही पद्धतीने तर काही अडचणच नव्हती. पण दुर्दैवाने पुण्याचं म्हणजे मी खूप जड अंतःकरणातून म्हणते की मी स्वतः पुण्याचीही लोकप्रतिनिधी आहे आणि काम करत असताना पुण्याचा आपल्या सगळ्यांनाच म्हणजे एक वेगळी ओळख आहे. शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. त्या पुण्यामध्ये अमितभाई शाह ज्या डिपार्टमेंटचे मंत्री आहेत होम मिनिस्ट्री, त्या होम मिनिस्ट्रीमध्ये त्या गृह मंत्रालयाचा रिपोर्ट सांगतो की देशात पुणे क्राईमला 5 नंबरला आहे. मी म्हणत नाही हा, अमितभाई शाहच्या होम मिनिस्ट्रीचा रिपोर्ट आहे. देशात 5 नंबर गुन्हेगारीमध्ये पुणे आहे आणि राज्यामध्ये 1 नंबरला पुणे. हे खूप जड अंतःकरणाने मी म्हणते, कारण का मी त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. तिथे देशातून मुलं शिकायला येतात. लोकांना असं वाटतं आपलं फ्युचर करायचं असेल, फास्टेस्ट ग्रोईंग सिटी म्हणून पुणे शहराकडे बघितलं जातं. आणि काय परिस्थिती आहे तिथली लॉ अँड ऑर्डरची. कोयता गँग पुणे शहरात, महिलांच्या सातत्याने महिलावर होणाऱ्या अन्याय तिकडे, बलात्कार तिकडे, स्त्री भ्रूण हत्या तिकडे, या सगळ्या गोष्टी पुण्यातच कशा घडतायत. काय चाललंय लॉ अँड ऑर्डरचं पुण्यामध्ये. काय पेपर लीकचे आरोपी सुद्धा पुण्यातच सापडले. टीईटी सुद्धा महाराष्ट्रात पेपर लीक झाला. पेपर लीक करणाऱ्यांना महाराष्ट्र सेफ वाटतंय का? नाही, हे दुर्दैव आहे की पुण्याची बदनामी होते. अहो, ज्या पुण्याचा सार्थ अभिमान, आपण मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीशी आपलं नातं आहे, प्रत्येक गावाशी, प्रत्येक व्यक्तीचं आपलं विश्वासाचं प्रेमाचं नातं आहे. त्या महाराष्ट्राची बदनामी मग खड्डे असतील नाहीतर क्राईम असेल ह्याच्यामुळे तो होतच आहे. नाही, दुर्दैव आहे आपलं. पण मग आकडेवारी मुख्यमंत्री असलेले गृहमंत्री मान्य करायला तयार नाहीत म्हणायचं का? कारण चाकण एमआयडीसीच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार किंवा जी काही आकडेवारी समोर आणण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला का? नाही, ती आकडेवारी आमची नाही आहे. आदरणीय पवार साहेबांनी जे ट्विट केलं ती आकडेवारी भारत सरकारची आहे. भारत सरकारला जे उत्तर महाराष्ट्र सरकारने ती माहिती दिल्लीला पाठवते, दिल्लीच्या डिपार्टमेंटनी ती आम्हाला पार्लमेंटमध्ये दिली. जी आकडेवारी शरद पवार साहेबांनी मांडली किंवा मी जी मांडली ही सगळी आमचा डेटा कुठून येतो? हा पार्लमेंटमधून येतो. संसदेत जो डेटा आम्हाला मिळतो तो खरंच असला पाहिजे ना, तो आम्ही तुमच्यासमोर मांडतो किंवा ट्विट करतो. नाही, स्पष्टीकरण आलं तरी आपण सगळ्या, मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की काही विषयांमध्ये आपण राजकारण बाजूला ठेवूया आणि राज्याच्या हितासाठी लावूया. अहो, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा, मध्य प्रदेश या सगळी किती राज्य मी तुम्हाला सांगू ज्याच्यात इन्व्हेस्टमेंटचे जे नंबर्स आहेत. कर्नाटकामध्ये तुम्ही बघा, तेलंगणामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या वेगाने तिथे इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत. रेड कार्पेट ट्रीटमेंट असते तिथे इन्व्हेस्टर्सला. मग महाराष्ट्रात का तसं होत नाही आहे? चाकणच्या MIDCचा विषय अमोलदादा कोल्हेंनी पार प्रधानमंत्र्यांकडे नेला. जेव्हा आमची प्रधानमंत्री साहेबांबरोबर मीटिंग झाली, अमोलदादा कोल्हेंनी तर हा तिथे मांडला. कारण का आम्ही मांडायचा कुठे? आम्ही न्याय कुणाला मागायचा? मग जर प्रशासनाला नाही न्याय मागायचा तर कुणाला? आणि जर महाराष्ट्रात आम्हाला न्याय मिळत नाही तर दुसरा मार्ग काय होता? हाऊस चालत नव्हतं, पार्लमेंट चालू नव्हतं, त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांकडे जाण्याशिवाय आम्हाला दुसरा काही मार्गच नव्हता.
काही खरं तर पुण्याबद्दल तुम्ही एवढी चिंता व्यक्त केलेली आहे. पवार साहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला म्हणून एक ठिकाणी ओळखला जातो. मात्र सध्या परिस्थिती कुठेतरी पक्षाची बिकट दिसते. पक्ष बांधणीची आवश्यकता वाटते का? किंवा हो, अर्थातच संघटना बांधणी हे 24/7चं काम असतं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला हा, आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने आम्हाला लोकसभेला खूप प्रचंड साथ दिली, आणि त्यानंतर अनेक काही इलेक्शन झाले, त्याला अपेक्षित आम्हाला यश मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला सगळ्या या कामाला सुरुवात आम्ही आधीही केली होती. मध्ये अनेक मोठ्या घटना झाल्या, आणि त्याच्यामुळे आता पुन्हा एकदा पार्लमेंट 1 महिना चालू होतं, त्याच्यानंतर आता पुन्हा या प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली. राहुल आज झेनझीसोबत संवाद साधत आहे पुण्यामध्ये. कसं बघता या संपूर्ण कार्यक्रमाकडे, आणि झेनझी हे आता डाव्या विचारसरणीकडे वळत आहे? मला नाही वाटत हा विचारसरणीचा विषय आहे. हा अन्यायाच्या विरोधात कोणीतरी बोललं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने नीटची परीक्षा असेल, ॲडमिशन प्रोसेस असेल, जे प्रेशर या नवीन पिढीवर आहे, आणि त्याच्यातून होणारे पेपर लिकेज, म्हणजे एकीकडे एवढं तंत्रज्ञान आलं आहे की मग हा डेटा लीक कसा होतो? तुम्ही मला सांगा, IASचे पेपर कसे लीक होत नाही हो? IIT IIMची परीक्षेचा पेपर का नाही लीक होत? हेच कसे लीक होतात? त्यामुळे दाल में कुछ तो काला आहे ना. त्याच्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी, याच्यासाठी जर राहुलजी नवीन पिढीशी चर्चा करत असतील तर त्याचं आपण सगळ्यांनी मोठ्या मनाने स्वागत केलं पाहिजे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एबीव्ही आणि NSUI मध्ये जोरदार काल राडा झाला. दिवसभर बघतोय आपण कशा पद्धतीचं वातावरण तंग पुण्यामध्ये राहिलं. कसं बघता एकूणच या सगळ्या भूमिकांकडे? अतिशय दुर्दैवी, जे सत्तेत आहेत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, जर राहुलजी पुण्यात आले तर त्यांना काय वेगळं वाटावं. आणि त्याच्यात गैर काय? एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत हा कार्यक्रम होतोय. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतंय की गल्ली टू दिल्ली असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उतरून मारामाऱ्या करायला लागत आहेत किंवा ते करतायत, हे धक्कादायक आहे आणि संविधानाला खरं तर ठेच पोहोचवणार आहे. झेनझी आणि झेन अल्फा यांचे सगळे पक्ष आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीचं पुढच्या काळामध्ये काय असं प्लॅनिंग आहे का? नाही हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मायबाप महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करण्याचा पक्ष आहे. एक ह्याची आणि त्याची अशी नाही. आमच्यासाठी सगळे स्टेक होल्डर्स आहेत. आम्हाला प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आहे, आणि त्या प्रत्येक घटकाचे मूलभूत प्रश्न हे मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार स्थापनेपासून करतो. मला असं म्हणायचं होतं की झेनझीसोबत संवाद आमचा नेहमीच चालू असतो, आमचा चालूच असतो. म्हणून काय झालं? आम्ही आधीच सुरू केला होता. आम्ही कॉलेजेसमध्ये रेग्युलरली जातो. काय नवीन काही करत नाही आम्ही. पक्षाच्या संदर्भात प्रश्नाला मी पुन्हा एकदा विचारतो की खरं तर पक्षाच्या पातळीवर आमदारांनी एक मोर्चा काढला. त्या मोर्चामध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराचं म्हणणं असं आहे की जर हिंदूंवर अन्याय झाला तर पोलिसांची वाट न बघता त्यांना तिथेच कापा, पुढचं काय होईल ते आम्ही बघून घेतो. अशा पद्धतीची भाषा एखाद्या आमदाराकडून अपेक्षित आहे? माझी हात जोडून देवेंद्रजींना विनंती आहे की अशा आमदारांना आवरा. लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होईल, त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जाईल. अशा सगळ्या आमदारांवर केस करून त्यांना अटक झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. काय आहे, तुम्ही जर हत्या करा असं म्हणणार आहे लोकांना, कापा काय सांगता? आम्हाला धमकी देताय? मी चॅलेंज करते त्या आमदाराला, पहिला वार करायचा ना तर सुप्रिया सुळेवर अधिक हिंमत असेल तर. काय लावलंय? आज छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. कोणी असेल सत्तेमधला आम्ही खपून घेणार नाही. अहो, पोलीसच्या मागे लपता तुम्ही सगळे आणि आम्हाला धमक्या देता. घाबरतो असल्या पुरुषांना आम्ही? भूल जाओ, त्याच्या घरात जाऊन आम्ही त्याला सांगू. लाडक्या बहिणीनंतर आता पॉकेट मनी एक नवीन त्यावेळी जो काही निर्णय या सगळ्या संदर्भात घेतला तो अगदी संविधानाच्या चौकटीत बसून निर्णय घेतलेला आहे, कायदेशीर चौकटीत बसून गेलाय. त्यामुळे त्यावर कोणताही सुप्रीम कोर्ट त्याच्या पुढे जाणार नाही, बदल करणार नाही असं त्यांना. एक तर मी तुम्हाला सांगते, मी राहुल नार्वेकरांना अनेक वर्ष ओळखते. ते आधी आदित्य ठाकरेंबरोबर शिवसेनेत होते, त्याच्यानंतर राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. आदरणीय अजितदादांनीच त्यांना तिकीट दिलं होतं, तेव्हा पिंपरी चिंचवडच्या इथून ते खासदारकी. त्यामुळे मी त्यांना अनेक वर्ष ओळखते. शिवसेनेत होते तेव्हा ओळखत होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता तेव्हा त्यांना ओळखत होते. त्याच्यानंतर तिसरा पक्ष त्यांचा म्हणजे भारतीय जनता पक्ष, हा त्यांचा तिसरा पक्ष आहे. आणि आज ते स्पीकरच्या पदावर आहेत, त्याच्यामुळे त्या पदाचा मान करायला लागतो.
पण मला जेव्हा तुम्ही राहुल नार्वेकर म्हणता तेव्हा मला पहिले आदित्य ठाकरे आठवतात, मग अजित पवार आठवतात आणि मग आता देवेंद्रजी आठवतात. त्यामुळे यात थोडंसं कन्फ्युजन होतं माझं थोडंसं अशा वेळेस. पण अनेक पक्षाचा त्यांना खूप मोठा अनुभव आहे, कारण का अनेक पक्षांमध्ये काम केलं आहे त्यांनी ना. कमी कालावधीमध्ये अनेक पक्षात काम करायचं एक वेगळं मॉडेल आहे त्यांचं. आणि ह्या मॉडेलमध्ये आज त्यांनी जो निर्णय घेतला तो कुणालाही विचारा, बच्चे को पूछो, इस बच्चे को भी पूछो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि ह्या बच्चाला विचारा आणि संविधान मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही वाचून सांगा की ज्या व्यक्तीने, जो व्यक्ती फाउंडर मेंबर आहे त्या पक्षाचा, फाउंडर प्रेसिडेंट आहे, त्या संविधानात सगळे अधिकार हे शरद पवारांना असताना ज्या चुकीचं असंवैधानिक त्या पदावरनं त्यांना काढण्यात आलं, हे चुकीचं आहे. आणि माझी लढाई ही कुणासाठीच नाही, माझी लढाई की ह्या पक्ष उद्धवजींना आणि हा पक्ष शरद पवारांना एवढ्यासाठीच मिळाला पाहिजे. नंतर त्यांनी दोघांनी त्याचा काय करायचा, त्यांचा अंतर्गत आणि त्यांच्या टीमचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकदा अशी पद्धत झाली, उद्या सत्ता बदलली, तू दुसऱ्या कुणावर हा लावू शकतो. आज आपण इथे तुमचं चॅनल आहे, उद्या मी तुमच्या चॅनलवर येऊन क्लेम करू शकते, क्लेम माझं आहे, असं होत नाही ना. कधीतरी नियम कायद्याने चाललं पाहिजे ना. अहो, काही लढाया तत्वाच्या असतात, सगळ्या काही सत्तेच्या आणि पदाच्या नसतात. पण ज्यांनी इतके पक्ष फिरले त्यांना काय माहिती.